मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, जर चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे शेळी पालन करण्यासाठी इच्छुक आहेत किंवा जे चारा व्यवस्थापनासाठी एक चांगल्या प्रकारे बी शोधत आहेत किंवा वाण शोधत आहे तर त्यांच्यासाठी आज एक मी व्हिडिओ बनवत आहे. तर ऑन द वे होतो तर मला एक ज्याला हत्ती गवत म्हणतो आपण, हत्ती गवताचा जो प्रकार आहे तो ह्यांनी लागवड केलेली आहे आणि आता हे तोडण्यासाठी आलेत. सर नमस्कार. आपलं नाव सर? सागर सकाराम झालं. बरं, राहणार सर आपण? अर्जुनवाड. सर आपलं शिक्षण 10वी झालेली आहे. बरं, आपली ही शेतजमीन जी आहे ही किती स्वतःचीच ना? काय क्षेत्रफळ आहे? हे हत्ती गवताचं एक 10 गुंठ आहे. 10 गुंठचं आहे. बरं मित्रांनो, यांनी 10 गुंठ्यामध्ये हत्ती गवत घेतलेलं आहे आणि सर आपल्याला सांगतील की सुरुवातपासून लागवडी म्हणजे मशागतपासून हत्ती गवत येईपर्यंत कापणीपर्यंत सर थोडी माहिती द्या. पहिला लागवड मी विचारतो तुम्हाला, जमीन कशी तयार केली? आपले हे ट्रॅक्टरनेच, म्हणजे लहान आता जो टिलू ट्रॅक्टर दिसतो त्याच्यातून तुम्ही मशागत केली. बरं, त्याच्यानंतर काही खताची मात्रा दिली का? नाही, खत काय नाही. शेणखत जरा टाकली होती. बरं, शेणखत घेतलेलं आहे आपण. तर मित्रांनो, त्यांनी लागवड केलीच्या आधी जमीन मशागत केल्यानंतर त्यांनी सेंद्रिय पद्धतीनं त्यांनी शेणखताचा वापर केलेला आहे. तर त्याच्यानंतर सर आत्तापर्यंत जी आपण हाईट दिसते साधारण मित्रांनो हे 4 ते 5 मीटर हाईट आहे. तर शेणखत टाकल्यापासून आत्तापर्यंत त्याच्यानंतर बाकी काहीच टाकलेलं नाही ना? नाही, खत काय, फक्त पाणी दिलेलं आहे. बरं, पाण्याची मात्रा जी आहे ती कशा पद्धतीने दिली तुम्ही? 15 दिवसातून एकदा. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं त्यांनी पाण्याची मात्रा ही 15 दिवस आड या पद्धतीनं दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हत्ती गवत म्हणतो आपण, हाईट पण चांगलेली आलेली आहे आणि आपल्याला शेळ्यांसाठी खूप अतिशय उपयुक्त असा हा चारा आहे आणि अशा पद्धतीनं मित्रांनो लागवड केली पाहिजे. सर हे आपण आता हे साधारणतः किती हाईट साधारणतः 4 ते 5 मीटर झाले, तर किती महिने झाले लागवड केल्यापासून? 2-3 कापण्या झाले. तर मित्रांनो, हे मल्टी कटिंग आहे, म्हणजे एकदा कांडी लावल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळा 7 ते 8 वेळा ह्याची कापणी येते. त्याला म्हणतात मल्टी कटिंग हा चारा आहे. एकदा कापत राहिलं की आपल्याला 2-3 महिन्यांनी आपला चारा येत राहतो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे सर्व आहे. हे बघा किती हिरवागार आणि अतिशय चारा, उत्कृष्ट चारा म्हणतो आपण, तो आलेला आहे. त्यांनी 10 गुंठ्यामध्येच केले पण अतिशय चांगल्या प्रकारे प्लॅनिंग केलेलं आहे आणि आता हे ते तोडणीला आले होते तर त्या तोडणीच्या वेळेतच मी आलो. तर त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे मॅनेज केलेलं आहे. सर कांडी लागवड कशी केली? जे डोळा असतात हे काढून. बरं, त्यांनी एक 6 इंचाचा पीस डोळा धरून त्यांनी तयार केलेला आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी पाण्याची मात्रामध्ये देऊन त्याच्यामध्ये हे केलेलं आहे, खोचलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते ॲटोमॅटिक आलेलं आहे. म्हणजे बी लावलेलं नाही यांनी कांड्या लावून हे केलेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी चारा व्यवस्थापनामध्ये अशा पद्धतीने एक 10 गुंठ, 5 गुंठ, 1 एकर, 2 एकरमध्ये असं चारा करायला हरकत नाही. कसं आहे मित्रांनो, शेळीपालनामध्ये प्रॉफिट हे सर्व चारा व्यवस्थापनावर असतं आणि तुम्ही सर्व खर्च हा चारा विकत आणून करता. तर तसा नका करू. विकत आणण्यापेक्षा आपल्याकडे जी काही जमीन आहे किंवा आपण जमीन कसायला घ्या आणि त्या जमिनीमध्ये आपण ही अशा पद्धतीने चारा लागवड करा. अतिशय हिरवा चारा मुबलक प्रमाणात आपल्याला उपलब्ध होतो. तर एक छोटासा मी व्हिडिओ बनवलेत आहे. तुम्हाला मशागतीची पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कशा पद्धतीने मशागत करत आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हा अतिशय सुंदर प्रकारे ते करत आहेत आणि खूप अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी मशागत करत आहेत. आपण त्यांना पाहू. तर बघा, हे अशा पद्धतीने ते आता नेपियरच कांडी गवतासाठीच प्रयत्न करत आहेत. तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं त्यांनी करत आहेत, म्हणजे कांडी मशागत करत आहेत. मशागत आपल्याला सुरुवातीला जो काही हे असतो त्या पद्धतीने त्यांनी हे असं करत आलेलं आहे. अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी केलेलं आहे. तर हे अशा पद्धतीनं लागवड करत मशागत करत मशीन ट्रिलो मोटरने मशागत केलेली आहे. तर आणि हे बघा, हा अतिशय हिरवा चारा, खूप अतिशय सुंदर चारा आलेला आहे आणि खूप अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी हे केलेले आहे. तर हे सर्व गोष्टी आपल्याला करायलाच आहेत आणि सुंदर प्रकारे आपण करू शकतो.
पद्धतीनं आपण लागवड केली पाहिजे. चॅनलची माहिती आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलची माहिती मित्रांना द्या. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.